हे गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल मॅड फॉर भटकंती। आज मी डायरेक्टली व्हॉइस ओव्हर करते आहे कारण मी व्हिडिओमध्ये काहीच बोललेली नव्हती। सो आज घरी कोणच नाही आहे, मम्मी पप्पा नाही आहेत, ते फिरायला गेलेत, त्यामुळे आम्ही आज चिकन करणार आहे, मी आणि ऋषी। बट ते वेगळ्या स्टाईलने करणार आहे, ऋषीच्या स्टाईलने। ऋषी मला शिकवतो आहे न्यू रेसिपीज। इथे मी कांदा, मिरची, कोथिंबीर, लसूण घेतला आहे, ते पण अळणी करण्यासाठी, म्हणजे चिकनचं पहिल्यांदा अळणी करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्याचमध्ये काळी मिरी आणि आपली लवंग टाकायची थोडी थोडी, सो व्यवस्थित टेस्ट येते। सो इथे मी मिरची, काळी मिरी आणि लवंग टाकलेली आहे तेलामध्ये अळणी करण्यासाठी। तर आम्ही आजची जी रेसिपी करणार आहोत ती ग्रीन चिकन असणार आहे, थोडीशी हटके आहे आणि ते ऋषीच्या अंदाजाने तो करणार आहे, त्यामुळे मला फक्त त्याने सांगितलं अळणी वगैरे कर। मग सो आता मी कांदा परतून घेते। कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपलं जे चिकन आहे मॅरिनेट केलेलं, जसं की आपण त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं, ते व्यवस्थित वाफलून घ्यायचं आहे। तर मी एक 15 मिनटासाठी 15 मिनटं मी वाफलून घेतलं ते, कारण जास्त पण वाफलून घेतलं तर त्याचे तुकडे तुकडे होतात, त्यामुळे ह्या पद्धतीने एक 15 मिनटं ठेवायचं वाफलवत। सो एवढं माझं आता काम झालेलं आहे, म्हणजे त्याने फक्त मला अळणी रस्सा पुरतंच काम दिलेलं होतं, जे आता मी कंप्लीट केलेलं आहे। आता जे काही पुढची जी काय रेसिपी असणार आहे तर तोच करणार आहे, त्यालाच माहिती तो काय करणार आहे। सो लेट्स सी, आपण बघूया तो काय करतो आहे ते। आता मम्मी पप्पा तर नाही आहे, त्या ह्याच्यामध्ये आम्ही हे करतो आहे। सो बघूया कसं होतं आहे, काय करतो आहे तो। मला तर अजून माहीत नाही तो काय करणार आहे, पण मला जेवढं सांगितलेलं होतं मी तेवढं करून ठेवलेलं आहे आता। तर ग्रीन चिकन करण्यासाठी कोथिंबीर, लिंबू, लसूण, मिरची, आलं, त्याबरोबर पुदिना हा मेन इन्ग्रेडियंट आहे। त्याच्यानंतर धना पावडर, परत काजू आणि मगजबी भिजवायची, मगजबी घेतलेली आहे आम्ही ती, हे इन्ग्रेडियंट लागतात। ज्या आपण गोष्टी घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित बारीक पेस्ट होईल असं वाटायचं आहे, त्यामुळे आपण छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत। मिरची तुमच्या अंदाजाने घ्यायची आहे, तुम्हाला किती तिखट लागतं ते, आणि पुदिना आणि कोथिंबीर जास्त प्रमाणात घ्यायची आहे कारण त्याने टेस्ट चांगली। आमची मेन मंडळी पण जमा झालेली आहे चिकनच्या वासामुळे, लगेच चिकनचा वास आला की आम्हाला पाहिजेत खायला। तर आपण जे काही बारीक केलेले होते, म्हणजे मिरची, लसूण वगैरे, आलं वगैरे, ते व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करायचं। जेवढी पातळ पेस्ट असेल, म्हणजे जेवढी ती पेस्ट चांगली होईल तेवढं आपलं जे काही ग्रीन चिकन आहे ते व्यवस्थित होतं, म्हणजे ओबड-धोबड मसाला नाही वाटायचा, व्यवस्थित लिंबू पिळून घ्यायचा त्याच्यामध्ये, त्याचबरोबर चांगल्या प्रकारे हे बारीक करून घ्यायचं। अळणीतले जे काही पीस असतील म्हणजे चिकनचे, ते व्यवस्थित बाजूला करून घ्यायचे। त्याचप्रमाणे जो कांदा आहे तो बारीक चिरून घ्यायचा ग्रीन चिकनमध्ये टाकण्यासाठी, म्हणजे ग्रीन चिकन करताना पण आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा। तर इथे आपण 3 ते 4 चमचे तूप टाकलेलं आहे। बेसिकली ही जी रेसिपी आहे ग्रीन चिकनची ती तुपातच तुम्हाला करायची आहे, त्यामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा। त्याचबरोबर त्याच्यामध्ये खडे मसाले, तमालपत्री, वेलची, लवंग, मिरं हे ॲड केलेलं आहे। त्याचप्रमाणे इथे आपली जी पेस्ट आहे ती आता आपण ॲड केलेली आहे, जी आपण पुदिना वगैरेची पेस्ट केलेली होती ती चांगल्या प्रकारे, म्हणजेच 10 मिनटं तरी ॲटलिस्ट त्याला व्यवस्थित तुम्ही परतून घ्यायचे। मग त्याच्यामध्ये आपले जे चिकन होतं ते टाकायचं आहे, व्यवस्थित ते पण एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनटासाठी मंद गॅसवरती, म्हणजे मंद आचेच्या गॅसवरती तुम्ही ते ठेवायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही ही अशी डिश सर्व करू शकता आणि आपली ही डिश पण झालेली आहे। सो या जेवायला। तर आम्ही अशा प्रकारे ग्रीन चिकन बनवलेलं होतं। ग्रीन चिकन करण्यासाठी जे काही साहित्य आहे किंवा जी काही कृती आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलीच आहे, तुम्ही नक्की जाऊन तिथे चेक करू शकता। त्याचप्रमाणे हे तुम्हाला जर रेसिपी आम्ही जे बनवलेलं ग्रीन चिकन होतं ते आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि त्याचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आणि जर माझा अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा। Thank you.